नमस्कार मित्रांनो, ती म्हणते मी खूप बिझी आहे, नंतर बोलू. पण तेच माणूस परत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह दिसते, मित्रांसोबत वेळ घालवते आणि तुमच्या मेसेजला मात्र तासनताससुद्धा उत्तर मिळत नाही. मग प्रश्न पडतो, तो खरंच बिझी आहे का? किंवा ती खरंच बिझी आहे का? हळूहळू तुम्हाला टाळत आहे का? चला आज या विषयावर थोडं आपण बोलूया. तर मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, बिझी असणं आणि कोणासाठी वेळच न काढणं या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काम असतं, जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे लगेच कोणावरही निष्कर्ष काढू नका. पण पण काही गोष्टी वारंवार घडत असतील तर दुर्लक्ष करू नका. वेळ नसतो पण इतरांसाठी जर एखादी व्यक्ती दिवसभर तुमच्यासाठी बिझी असते किंवा मित्रांसोबत सोशल मीडियावर किंवा इतर गोष्टींसाठी वेळ काढते, तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळ तिचा तेच कारण, मी बिझी आहे, मीटिंगमध्ये होते किंवा नंतर बोलू, मी कामात आहे, हे कधी-मधी चालू शकतं. पण प्रत्येक वेळी हेच कारण असेल तर कदाचित समस्या वेळेची नसून ती प्राधान्याची असू शकते. तिसरी गोष्ट, पुढाकार फक्त तुम्हीच घेता. नेहमी तुम्हीच मेसेज करता, तुम्हीच फोन करता, तुम्हीच भेटायचं म्हणता आणि समोरची व्यक्ती कधी स्वतःहून संपर्क करत नाही. नातं दोघांनी जपायचं असतं. प्रयत्न नेहमी एकाच व्यक्तीने करायचे नसतात. जर चौथी गोष्ट, वागण्यातला बदल. पूर्वी तासनतास बोलणारी व्यक्ती आता 2 मिनिटात फोन ठेवते. पूर्वी प्रत्येक गोष्ट शेअर करायची, आता काहीच सांगत नाही. असा बदल दिसत असेल तर त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्याला तुमची किंमत असेल तो वेळ शोधतो. वेळ तयार नसतो, तो काढायचा असतो. दिवसभरात फक्त 2 मिनिटाचा मेसेज खूप, एक छोटासा फोन, तुमची आठवण आली एवढंच वाक्य, हे दाखवतं की त्या व्यक्तीला तुमची काळजी आहे आणि हे दिसून येतं त्यावरून. तर म्हणून कोणासाठी बिझी आहे म्हणून लगेच त्याच्यावर संशय घेऊ नका. पण जर सतत कारण दुर्लक्ष, एकतर्फी प्राधान्य दिसत दिसत असतील तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, समस्या खरंच वेळेची आहे की माझ्या प्राधान्याची? लक्षात ठेवा, ज्याला तुमची किंमत असते तो वेळ मिळवण्याची वाट पाहत नाही, ती वेळ काढतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रिलेशनशिप विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.